नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 14 नोव्हेंबर म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्तानं बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लहान मुलांचं विश्व वेगळंच असतं नाही का? पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या आतमधून कोलेस्ट्रॉलचं थर साचायला लागतात, ज्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. खरं तर भारतासारख्या देशामध्ये या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतोय, ज्याची कारणं अनेक आहेत. पण मधुमेह हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. मधुमेह किंवा डायबिटीस अगदी शाळकरी मुलांना सुद्धा परिचित असणारे हे शब्द आहेत नाही का? खरं तर याविषयी अतिशय शास्त्रीय आणि अशा किचकट अशा भाषेमध्ये आपल्याला लेख किंवा पुस्तकं वाचायला मिळतात. पण अगदी साध्या सोप्या भाषेत आज आपण मधुमेहाविषयी जाणून घेणार आहोत. निमित्त आहे आजच्या वर्ल्ड डायबिटीज डे अर्थातच जागतिक मधुमेह दिनाचं. मला वाटतं विषय तुमच्या लक्षात आला असेलच. आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह आजार आणि उपचार याविषयी. आणि याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे लीलावती हॉस्पिटल येथील ग्रंथी विकार तज्ञ प्रोफेसर डॉक्टर शशांक जोशी यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. वैद्यकीय क्षेत्रातल्या या कार्याबद्दल सरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत पुना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील मधुमेह तज्ञ डॉक्टर सुरेश शिंदे. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद. खरंच मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे नुसता या आजाराबद्दलच नाही तर रोगाची कारणं, एकूणच आहार आणि विहार आणि आपल्या सवयी या सगळ्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे तुमच्या मनातल्या शंका किंवा प्रश्न आमच्यापर्यंत थेट येऊ द्या. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाहणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही डॉक्टरांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. हेच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. जसं म्हटलं तसं की या आज 14 नोव्हेंबर अर्थातच बालदिन, पण दुसरा एक महत्त्वाचा आपण म्हणू शकतो त्याला एक गाभा आहे की जागतिक मधुमेह दिवस म्हणून सुद्धा हा पाळण्यात येतो. मग मुळात या दिवसाची पार्श्वभूमी किंवा या दिवसामागचं प्रयोजन काय सांगाल डॉक्टर? सर. तर मधुमेह दिन जो असतो तर इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशननी हा दिवस का पिकअप केला, त्याचं प्रमुख कारण आहे की ज्यांनी इन्सुलिन बनवलं ना 1922 मध्ये सर फ्रेडरिक बँटिंग, टोरंटो युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी बनवलं होतं. तर त्यांचा वाढदिवस असतो आणि जगभर जागृतता वाढली पाहिजे डायबिटीसमध्ये. कारण काय होतं की दर 7 सेकंदामध्ये मधुमेहाचा एक रुग्ण मरतो आणि त्याच्यामुळे जागृतता पूर्ण जगभर व्हावी म्हणून वर्ल्ड डायबिटीज डे किंवा जागतिक मधुमेह दिन हा साजरा केला जातो.
अर्थातच जसं तुम्ही म्हणाल तसं की मधुमेहाचं प्रमाण आजकाल वाढताना दिसतं आहे आणि त्याविषयीच लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने आजचा हा दिवस आहे आणि ज्यांनी इन्शुलिन शोधलं त्यांचाही आज जन्मदिवस आहे डॉक्टर बँटीन यांचा. सर, आपण काय सांगाल याविषयी? संपूर्ण जगामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. जर आज मितीला आपण पाहिलं तर संबंध जगामध्ये जवळजवळ 45 कोटी रुग्ण मधुमेहाचे आहेत. बरं. आणि सन 2040 पर्यंत ही संख्या 65 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि भारताला तर मधुमेहाची राजधानीच म्हटलं जातं. म्हणजे इतके रुग्ण भारतामध्ये आहेत की दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये एवढे रुग्ण आढळत नाहीत. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये आपल्या समाज जीवनामध्ये हा एक ज्वलंत प्रश्न आहे असं म्हटलं तर चुकणार नाही. आणि जरा मधुमेह म्हटलं की लोकांना भीतीच वाटायला सुरुवात होते की बापरे, आता माझ्या सगळ्या आहार विहारावर सगळ्यावर पथ्य पाणी येणार आहे. तर त्याविषयी आपण बोलणार आहोतच. पण या दिवसानिमित्त प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संकल्पना केल्या जातात या रोगाच्या अनुषंगाने. तर या वर्षीची संकल्पना आपण काय सांगाल सर? डॉक्टर जोशी. तर यावर्षी जी संकल्पना आहे की डोळे किंवा आई अँड डायबिटीस, तर पूर्ण लक्ष डोळ्यावर आहे. कारण मधुमेह रुग्ण असतात त्या 1/3 मधुमेह रुग्णांना डोळ्याचा विकार होतात. डोळ्याच्या पडण्यामध्ये रेटायनोपॅथी होऊ शकते, मॅक्युला असतो त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो, कॅटरॅक्ट त्यांना प्रीमॅच्युअरली होतो. तर डोळ्याचं चाचणी दर मधुमेह रुग्णांनी दरवर्षी एकदा केली पाहिजे, ही थीम आहे यावर्षीची. बरोबर. सर, आपण या संकल्पनेविषयी काय सांगाल? मला असं वाटतं की ज्या वेळेला मधुमेह निदान केलं जातं तर प्रत्येक मधुमेही निदान केलेल्या व्यक्तीबरोबरच दुसरी एक व्यक्ती अशी असते की जिचं निदान झालेलं नाही. त्याचबरोबर मधुमेह होण्याच्या अगोदरची जी अवस्था आहे की ज्याला प्री डायबिटीस म्हणतात किंवा प्राथमिक अवस्थेतला मधुमेह ज्याला म्हणता येईल, तर अशा रुग्णांचं प्रमाण तर आणखीन खूप आहे. म्हणजे प्रत्येकी एक मधुमेहाच्या मागे 5 हे अगोदर ज्यांना मधुमेह होऊ घातलेला आहे असे रुग्ण त्याच्या अगोदर आहेत. आणि ज्यांच्यामध्ये इन्शुलिनचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण काय होतं मधुमेहामध्ये की मधुमेहामध्ये इन्शुलिनचं प्रमाण कमी होतं, परंतु मधुमेह होण्यापूर्वी इन्शुलिनचं प्रमाण वाढलेलं असतं टाईप 2 डायबिटीसमध्ये. आणि म्हणून हे वाढलेलं प्रमाण अगोदर जर आपल्या लक्षात आलं तर मधुमेह होऊ नये म्हणून आपल्याला जास्त काळजी घेता येईल. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय केव्हाही चांगले आहेत. आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आहे की प्रतिबंध नेमका कसा करायचा या मुद्द्याकडे यायचे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार मॅडम. हॅलो हॅलो हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, नमस्कार. मी शलाका गाडगे कल्याणहून विचारतेय की माझा प्रश्न असा आहे की मधुमेह होऊच नाहीये म्हणून कोणती काळजी घ्यावी. आणि त्याच्यापेक्षा देखील असं म्हणतात की मधुमेह एकदा झाला की तुमचं शरीर पूर्ण पोखरून काढतं. तर तुमच्या शरीराला पूर्णपणे पोखरून काढतं. तर त्याबद्दल काय काळजी घ्यावी आणि म्हणजे होऊ नये म्हणून काळजी काय घ्यावी? पोखरून शरीर काढतं त्याच्याबद्दल काय आणि असं म्हणतात आणि असं म्हणतात की मॉर्निंग वॉक जर का केला, म्हणजे मधुमेही पेशंटने जर का वॉक केला तर त्याला मधुमेह होण्याची शक्यता फार कमी असते. पण आमच्या माहितीत म्हणजे की 17 वर्ष अगदी रेग्युलर मॉर्निंग वॉक केला, अगदी कधीही न चुकता, तरी देखील मधुमेह झाला. याला काय कारण असू शकेल? तर तुम्ही शलाकाताई फार चांगले प्रश्न विचारलेत. आणि तुमचा पहिला प्रश्न आहे की मधुमेह कशामुळे होऊच नये, तर तो प्रश्न किचकट आहे थोडासा. कारण 2 गोष्टींमुळे आपल्याला मधुमेह व्हायची शक्यता वाढते. एक तर आई वडिलांना जर का मधुमेह असेल किंवा नातेवाईकांना मधुमेह असेल तर शक्यता एक जेनेटिक ज्याला म्हणतो किंवा अनुवंशिक, तर त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. पण आहार आणि व्यायामावरती संतुलन ठेवू शकतो. तर जेनेटिक ज्यांना असतो डायबिटीस, म्हणजे आई वडिलांना डायबिटीस असेल तर तुम्हाला मधुमेह व्हायची शक्यता जवळजवळ 90% असते. फक्त आई किंवा वडिलांना असेल तर 70%. कुठल्याही नातेवाईकाला मधुमेह असेल तर 40%. तर ज्यांना त्यांच्या घरी डायबिटीस आहे, ज्यांना अनुवंशिक आहे, त्यांनी वय वर्ष 20 नंतर व्यायाम आणि आहार करणं फार महत्वाचं आहे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे मधुमेह कोणाला होतो? ज्यांच्या पोटामध्ये चरबी वाढते. म्हणजे पोटाचा जो कंबरपट्टा असतो तो पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरच्या वरती आणि महिलांमध्ये 80 सेंटीमीटरच्या वरती असेल तर त्यांनाही हाय रिस्क म्हणतो.
आणि ह्या लोकांना पर्टिक्युलरली ज्यांच्या घरी डायबिटीस आहे किंवा त्यांच्या पोटामध्ये चरबी आहे त्यांनी वय वर्ष 20 नंतर संतुलित आहार आणि व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. फक्त मॉर्निंग वॉक नाही, तुम्ही कधीही चालू शकता. तुम्ही काय विचारलं की मी मॉर्निंग वॉक करते, 17 वर्ष करते, तरी मला मधुमेह झाला, तर हसत खेळत राहा. तुम्ही टेन्शन घेऊ पण नका, देऊ पण नका, आणि हसत खेळत राहिला, व्यायाम करत राहिला, आहारावरती संतुलन ठेवलं तर मधुमेह तुम्ही व्यवस्थित साकार करू शकता. ज्यांना मधुमेह झालाय, आणि हा जो मधुमेह तुम्हाला सांगतोय हा टाईप 2 डायबिटीस म्हणतो, ज्याच्यामध्ये स्वादुपिंडामध्ये जसं डॉक्टर शिंदेने सांगितलं की इन्सुलिनचं प्रमाण जास्ती होतं आणि साखर वाढते. पण मधुमेहाचे अजून 2 प्रकार पण असतात. एक आहे टाईप 1 डायबिटीस, ज्याच्यामध्ये स्वादुपिंडातल्या ज्या बीटा पेशी असतात त्या पूर्ण मरून पडलेल्या असतात, त्यामुळे इन्सुलिनची फॅक्टरी बंद झालेली असते आणि त्यांना मग इन्सुलिनचं इंजेक्शन द्यावं लागतं. त्याला ते प्रिव्हेंट करण्यासाठी आत्ता तरी आधुनिक मॉडर्न डे मध्ये कुठलाही क्युअर नाहीये. कंट्रोल आहे मात्र, पण क्युअर नाहीये. डॉक्टर शिंदे, तुम्ही काय म्हणताय? मला असं वाटतं की मॅडमने जो प्रश्न विचारला की मधुमेह आपल्याला प्रतिबंध करता येईल का, जर आई आणि वडील दोघांनाही मधुमेह असेल तर त्यांच्या मुलांना मधुमेह होण्याची शक्यता खूप असते. बरोबर. आणि ते होऊ नये म्हणून त्यांनी अगोदरपासूनच उत्तम आहार म्हणजे काय की मित आहार म्हणजे कमी खाल्लं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आपण जो आहार घेतो तो आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त आणि जास्त वेळा घेतला जातो. म्हणून आपण मित आहार म्हणजे अतिशय कमी आहार घेणं आणि वजन आपलं जे आहे ते वाढू न देणं, आणि जसं प्रोफेसर जोशींनी सांगितलं की पोटाचा घेर वाढू न देणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्नकर्त्यांनी असंही विचारलं की रोज अर्धा तास चालून देखील मधुमेह झाला, पण चालून मधुमेह न होणे ह्यासाठी थोडासा जास्त प्रकारचा व्यायाम करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ थोडासा भरभर चालणं किंवा जिने चढ उतार करणं किंवा टेकडी चढणं, ह्या व्यायामानं जास्त उष्मांक जे आहे ते वापरले जातात आणि त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी आहे. नक्कीच नक्कीच. आणि आता आपण योग म्हणतो, योगामध्ये पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण कपालभाती करणं फार महत्वाची आहे. ती सोपी आहे ती, आणि हे 4000 वर्षापासून आपले पूर्वज करत आलेले आहेत कपालभाती, आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांना मधुमेह नव्हता. तर जर का तुम्ही कपालभाती केली, जसं डॉक्टर शिंदेने सांगितलं, थोडं मसल बिल्डिंग एक्सरसाइजेस केली, थोडे हेवी एक्सरसाइज केले, आणि हेही वैद्यकीय सल्ल्याने करा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अर्थात. आणि वयोमानापरत्वे सुद्धा ही जे व्यायामाचे प्रकार आहेत ते कदाचित थोडेफार बदलू शकतात. त्या मुद्द्याकडे आणखीन यायचं आहेच. जसं मधुमेहाविषयी आजकाल जागरूकता वाढत चालली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण मधुमेह म्हटलं की एक साखरेचं प्रमाण वाढणं रक्तातलं किंवा असंतुलित होणं, प्रमाणापेक्षा साखर वाढणं, एवढं एक सर्वसामान्य लोकांना माहिती असतं. पण नेमकी लक्षणं काय सांगाल सर मधुमेहाविषयी? मधुमेह हा आजार आपल्या पूर्वजांना अतिशय खूप दिवसापासून माहीत होता. बरं. आणि तो केवळ लक्षणावरूनच त्याचं ते निदान करत होते. त्यांना रक्तातली साखर वाढते ह्याचं ज्ञान नव्हतं. पण आता आपल्याला त्याचं ज्ञान झालंय की रक्तातली साखर ही सामान्य माणसाची 100 मिलीग्रॅम असते, आणि आपण जेवल्यानंतर त्याचं प्रमाण साधारणतः 140-150 पर्यंत वाढतं, आणि 2 तासानंतर जेवण झाल्यानंतर 2 तासानंतर ते पुन्हा 100ला येतं. हे सामान्य माणसाची अवस्था आहे. पण ज्या व्यक्तीला मधुमेह झालेला असतो त्याच्या शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण कमी असतं, आणि त्यामुळं साखरेची जी हालचाल व्हायला हवी ती रक्तामधनं पेशींच्या पर्यंत जायला हवी ती जात नाही, आणि त्यामुळं रक्तातली साखर वाढते, आणि रक्तातली साखर ही न खाता देखील 125च्या पुढे असते, किंवा जेवणानंतर 140च्या ऐवजी 200, 250, 300, 400 पर्यंत जाऊ शकते, आणि जेवल्यानंतर 2 तासानंतर देखील ती 200च्या वरच राहते, आणि मग त्याला डायबिटीज झाला असं आपण म्हणतो. आणि अशी साखर वाढल्यानंतर ती लघवी वाटे बाहेर जाते, आणि बाहेर जाणारी साखर ही केवळ साखरच जात नाही तर ती पाण्याला ओढते, आणि त्यामुळे अशा व्यक्तीला वारंवार लघवी होते, आणि त्याला वारंवार लघवी झाल्यामुळे वारंवार तहान लागते. रक्तातली साखर ही शरीराच्या उपयोगी न पडता ती बाहेर गेल्यामुळं त्या व्यक्तीला वारंवार भूक तर लागतेच लागते, परंतु त्याला रात्रीच्या वेळेला 3 वेळा 4 वेळा लघवी करता उठावं लागतं. तेव्हा ही जी लक्षणं आहेत, आणि त्याचं वजन कमी होतं, कारण शरीरामध्ये साखरेचा पुरवठा होत नाही, जे आपण खातो ते सर्व लघवी वाटे बाहेर जातं, आणि त्यामुळं शरीराचं वजन जे आहे ते कमी व्हायला लागतं. तेव्हा वजन कमी होणं, वारंवार लघवीला होणं आणि वारंवार तहान लागणं ही मधुमेह झाल्याची मुख्य लक्षणं आहेत.
बरोबर. परंतु याच वेळेला मी असं सांगेन की ज्या व्यक्तीच्या शरीरात खूप इन्शुलिन कमी झालेलं आहे अशा व्यक्तीला मधुमेह आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. परंतु ज्या व्यक्तीला मधुमेह प्रतिबंध करायचा आहे की आपल्या घरामध्ये दरवाजामध्ये आपल्या मधुमेह येऊन उभा आहे किंवा काय हे ज्याला शोधायचंय त्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं वजन वाढत चालणं, आपण काही काम जास्त श्रमाचं न करतोय का, आपल्या डोक्यामध्ये जास्त आपल्याला मानसिक तणाव आहे का, आणि असं जर असेल तर आपण आपली रक्तातली साखर आणि इन्शुलिन तपासून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा स्वादुपिंड जेव्हा काम कमी करायला लागेल त्यावेळेला जागृत होऊन काही उपयोग अगदी. आणि नाही, जसं अगोदरच जागृत व्हायला म्हणालात हवंय. तसं की एक मधुमेही व्यक्तीसोबत 5 व्यक्तींचं प्रमाण आहे जे प्री प्री-मधुमेह डायबिटीज. आपण त्याला अगदी म्हणूया. अगदी हो. अगदी. त्यामुळे ही खूप चांगली लक्षणं तुम्ही सांगितलीत की वजन मुळात वाढू न देणं हे हो. खूप महत्वाचं आहे आणि वाढलंच तर त्या अनुषंगाने काळजी घेणं गरजेचं आहे. याच विषयी आणखीन बोलूया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात मुलुंडहून. नमस्कार मॅडम. प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलतेय. बोला. मला एक फक्त आधी कॉम्प्लिमेंट द्यायचे की डॉक्टर सुरेश शिंदे हे माझे क्लासमेट बीजे मेडिकलचे. सुरेश, मी तुझं खूप अभिनंदन करते. आणि दुसरी मला मी जरा इन ऍडव्हान्स फोन लागल्यामुळे मी हा प्रश्न विचारते की हल्ली इन्शुलिन रेझिस्टंट पेशंटमध्ये इन्शुलिन पंप म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आली त्याबद्दल एक विश्लेषण करावं. आणि दुसरी गोष्ट, जसं आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो तसं काही स्वादुपिंड आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ट्रान्सप्लांट म्हणजे असं काही टेक्निक होऊ इच्छित आहे किंवा आहे का याबद्दल सविस्तर सांगावे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. परंतु या विषयावर मला असं वाटतं की प्रोफेसर जोशी हे जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील. तर इन्सुलिन पंप डॉक्टर मुळे अवेलेबल आहे. टाईप 1 डायबिटीसमध्ये आम्ही वापरतो. त्याची किंमत अराउंड 4 ते 5 लाख रुपये आहे. पण त्याचा यूज खूप रिस्ट्रिक्टेड आहे आणि त्याच्यामुळे शुगर चाचणी करावीच लागते. म्हणजे आर्टिफिशियल पॅनक्रियाज हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण कंप्लीट झालेला नाहीये. दुसरा प्रश्न पण तुमचा खूप छान आहे की स्वादुपिंडाचं ट्रान्सप्लांट, जसं आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, किडनी ट्रान्सप्लांट करतो, तसं आहे का. तर भारतात स्वादुपिंडाचं ट्रान्सप्लांट होत नाही. पण अमेरिकेत, कॅनडात, ऑस्ट्रेलियात, युकेमध्ये स्वादुपिंड आणि किडनी यांचा सायमल्टेनियस ट्रान्सप्लांट होतं. आणि ज्यांना किडनी ट्रान्सप्लांट होतो, ज्यांना डायबिटीस असतो, त्याच्याबरोबर ते स्वादुपिंडाला ट्रान्सप्लांट करतात. त्याची किंमत फक्त 4 कोटी आहे. त्यामुळे सध्या हे कॉमन मॅन किंवा इव्हन रिच लोकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पण ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत आणि ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीज आता सहजरित्या अवेलेबल होणं आणि रेग्युलर यूजमध्ये राहणं महत्वाचं आहे. ह्यांचा प्रमुख जो यूज असतो तो टाईप 1 ज्यांच्यामध्ये स्वादुपिंड चालत नाही किंवा इन्सुलिनची फॅक्टरी बंद होते त्यांच्यामध्ये होतो. टाईप 2 डायबिटीज जो आपला कॉमन चरबीचा, पोटात चरबीचा जो डायबिटीस आहे त्याच्यामध्ये ह्याचा फार जास्ती वापर नसतो. सर, आत्ताच तुम्ही सांगता सांगता उल्लेख केलेला आहे टाईप 1, टाईप 2 म्हणजेच मधुमेहाचे प्रकार असतात. तर त्याविषयी आणखीन विस्ताराने काय सांगाल सर? तर मधुमेहाचे हे 4 बेसिक प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे टाईप 1 ज्याच्यामध्ये बीटा पेशी ज्या स्वादुपिंडात असतात त्याच्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही आणि इन्सुलिनची फॅक्टरी बंद होते कारण अँटीबॉडीज तयार होतात. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जी अँटीबॉडी केमिकल तयार होतात ती इन्व्हेडर किंवा बाहेरच्या जर्म्सना आपण किल करायला तयार करतो. पण ऑटो इम्युन डिसीज आहे टाईप 1 डायबिटीस. म्हणजे आपल्या शरीरातल्या स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना आपणच मारून टाकतो आणि ह्याला ऑटो इम्युनिटी म्हणतात. त्यामुळे टाईप 1 डायबिटीस हा ऑटो इम्युन डायबिटीस आहे ज्याच्यामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन बनत नाही आणि त्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. इन्सुलिन जर का बंद केलं तर त्यांना डायबिटिक कोमा किंवा डायबिटिक किटोएसिडस होतं. दुसरा प्रकारचा जो डायबिटीस आहे तो डॉक्टर शिंदेनी खूप छान त्याचं विस्तरण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये इन्सुलिन खूप जास्ती तयार होतं. पण काय इन्सुलिनचं काय काम आहे? इन्सुलिन इज लाईक अ कुली की साखर जी असते ती आपल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा म्हणून लागते. तर कुलूप किल्लीचं काम इन्सुलिन करते. तर किल्ली आहे प्रत्येक सेलमध्ये किंवा प्रत्येक पेशीमध्ये. आपण जर का ग्लुकोज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ही कुलूप किल्लीचं मेकॅनिझम लॉक होतं, इन्सुलिनचं प्रमाण वाढतं, साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्याला आम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स जसं मुळेताईंनी आपल्याला सांगितलं ते होतं आणि त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. तिसरा जो डायबिटीस आहे तो गर्भवती स्त्रियांना होतो जो नॉर्मली 20 आठवड्यानंतर होतो आणि तो डायबिटीस गर्भवती स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये होतो आणि प्रेग्नन्सी संपल्यानंतर तो डायबिटीस निघून जातो. त्याला आम्ही जस्टेशनल डायबिटीस म्हणतो. आणि चौथा जो प्रकार आहे डायबिटीसचा तो औषधं, केमिकल्स, मेटल्स किंवा स्वादुपिंडाचे आजार
म्हणजे आपण खूप दारू प्यायली तर पॅनक्रियाटायटिस ज्याला म्हणतात, ओके, अशा आजारांना म्हणजे पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाच्या आजारांना होणारा डायबिटीस त्याला सेकंडरी डायबिटीस म्हणतो. भारतामध्ये असे काही पिक्युलर डायबिटीस पण आहेत. जसं ओरिसामध्ये एक पर्टिक्युलर टाईप ऑफ डायबिटीस ज्याला म्हणतो आम्ही ओरिसा डायबिटीस किंवा माल न्यूट्रिशन डायबिटीस. केरळमध्ये स्वादुपिंडामध्ये कॅल्शियम ची बाधा होते, त्याला कॅल्सिफिक पॅनक्रियाटायटिस म्हणतात, फायब्रो कॅल्सिफिक पॅनक्रियाटायटिस. तसे स्पेशल टाईप ऑफ डायबिटीस भारतामध्ये पण आहेत. आणि ह्या डायबिटीसची जी कारणं आहेत ही खूप रेअर असतात. 1 नंबरचा डायबिटीस किंवा टाईप 1 डायबिटीस, प्रेग्नन्सी किंवा जस्टेशनल डायबिटीस जो गर्भवती स्त्रियांना होतो, किंवा स्वादुपिंडाच्या आजारामुळे होणारा डायबिटीस, या तिन्ही डायबिटीसमध्ये इन्सुलिन आपल्याला इंजेक्शन मार्फत द्यावं लागतं. बरं. आणि 2 नंबरचा जो डायबिटीस आहे तो जीवनशैलीचा डायबिटीस, जो कॉमन मॅनचा डायबिटीस आहे, त्याच्यामध्ये इन्सुलिन जास्ती तयार होतं आणि ज्याच्यामध्ये व्यायाम, आहार आणि गोळ्या घ्याव्या लागतात. बरं. याच विषयी आणखीन बोलूया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. चेतन जगताप आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हा मॅम. नमस्कार, बोला. हा मॅम, माझं वय आता 22 आहे. बरं, सलग प्रश्न विचारा, आपला आवाज येतोय. हा मॅडम, माझं आता वय 22 आहे. तर मला पाणी तहान सारखे लागते आणि थोडं वजन वाढायचं थोडं म्हणजे असं वाटतंय, मला जाणवतंय. बरं. तर काही लक्षणं असू शकतात का? बरं, धन्यवाद. आत्ताच मला वाटतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की अशी काही लक्षणं दिसली तर एक ते प्री डायबेटिक कंडिशन आपण म्हणू शकतो किंवा डायबेटीस मधुमेह पूर्व, तर त्यांची लक्षणं साधारण तशीच वाटतात. वय वर्ष 22 आहे. आपण काय सांगाल सर? मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण इंटरनेटवर किंवा टेलिव्हिजनवर काही चर्चा ऐकतो आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये उगीच भीती निर्माण होते. तेव्हा भीती आणि आरोग्य याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे आणि तातडीनं आपण चांगल्या डॉक्टरांना जाऊन दाखवलं पाहिजे. उत्तमात उत्तम भीतीवरचा उपाय म्हणजे डॉक्टरकडे जाऊन त्या भीतीचं निराकरण करून घेणं हा आहे. परंतु आरोग्य चांगलं मिळवणं याला काहीही पर्याय नाही. तेव्हा उत्तम जीवनशैली, उत्तम व्यायाम, वजन आपलं स्वतःचं चांगल्या प्रकारे मेंटेन करणं याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला तर आहेच, पण आपण सुद्धा आपली काळजी घेतली पाहिजे. हा खूप छान मुद्दा तुम्ही इथे सांगितलेला आहे. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी सरांनी आपल्याला प्रकार सांगितलेले आहेत आणि एक असं असतं की साखरेचं प्रमाण वाढणं, असंतुलित होणं म्हणजे मधुमेह. पण मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या शरीरात साखरेचं प्रमाण कधीतरी खूप कमी सुद्धा होताना दिसतं. मग त्याविषयी काय सांगाल सर आपण? साखरेचं प्रमाण जेव्हा कमी होतं त्याला आमच्या वैद्यकीय परिभाषेत हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. आणि आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की आपल्या शरीरामध्ये साखर जी आहे ही जणू काही आपलं पेट्रोल आहे. साखरेशिवाय जीवन नाही. साखर ही सतत साखरेचा पुरवठा होणं मेंदूला आणि सर्व पेशींना हे फार महत्वाचं आहे. साखर जर नसेल तर शरीर चालणार नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की साखरेची पातळी शरीर 100 या एका आकड्यापर्यंत मेंटेन करतो. जर कमी झाली 100 पेक्षा तर लिव्हरमधनं तातडीनं साखरेचा पुरवठा केला जातो आणि पुन्हा ती साखरेची पातळी उंचावली जाते. परंतु जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर लिव्हरमध्ये साखरेचा साठा नसेल किंवा चुकून त्यानं जर मधुमेहाची गोळीचं प्रमाण जास्त झालं किंवा इन्शुलिनचा डोस चुकून जर जास्त घेतला गेला किंवा इन्शुलिन घेतलं आणि जेवण केलं नाही तर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. आणि 60 पेक्षा जर कमी झालं तर मेंदू काम न करणे, विसरायला होणे, ती व्यक्ती काहीतरी बरळू लागते, असंबद्ध बोलू लागते. आजूबाजूच्या माणसांना कळतं, वाटते की ह्या माणसामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. आणि तोपर्यंत जर आपण साखरेचं प्रमाण वाढवू शकलो नाही अशा व्यक्तींच्या शरीरातलं तर अशी व्यक्ती बेशुद्ध पडू शकते, ज्याला मी म्हणतो साखर झोप. ही जी साखर झोप आहे ही खरोखर काळझोप ठरू शकते जर वेळीच उपचार केला गेला नाही तर. आणि म्हणून त्याचं निदान होणं की या व्यक्तीच्या शरीरातली साखर कमी झालेली आहे ह्याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. इमर्जन्सी रूममध्ये जेव्हा एखादा बेशुद्ध पेशंट आणला जातो त्यावेळेला जसं ब्लड प्रेशर त्याचं इतर आम्ही लक्षणं तपासतो त्याच वेळेला पहिला मुद्दा तपासला जातो म्हणजे त्याची साखर. तेव्हा त्याच्या साखरेची पातळी ही प्रथम तपासली जाते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की साखरेचं इंजेक्शन दिल्या दिल्या अशी माणसं पटकन उठून बसतात, पटकन बोलू लागतात, अरे मी कुठे आहे. तेव्हा साखर ही इतकी महत्वाची आहे. आणि म्हणून
परंतु साखरेचं प्रमाण कमी होणं हे टाळलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या पेशंट्सना, ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अशा मधुमेही रुग्णांनी आपला आजार समजावून घेणं फार महत्वाचं आहे. वारंवार स्वतःच्या रक्तातल्या साखरेची तपासणी करणं, त्याचं नोंदी करून ठेवणं, आपल्या डॉक्टरांशी वारंवार चर्चा करणं, आपल्याला जे काही नवीन तक्रारी निर्माण झाल्या असतील तर त्यांचा संदर्भ डॉक्टरांना देऊन, कारण त्यांचं महत्त्व डॉक्टरांना कळू शकतं, आपल्याला कळू शकणार नाही. अगदी बरोबर. तेव्हा म्हणून अतिशय शास्त्रशुद्धरित्या स्वतःचा हा आजार आपण सांभाळला पाहिजे. मी तर म्हणतो डॉक्टर जोशींनी सांगितलं की हा आजार, मधुमेह हा आपला मित्र आहे आणि आपल्या आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहे. तर त्याच्या सवयी, त्याच्या सर्व आपण समजावून घेणं फार महत्वाचं आहे, त्याच्याशी मैत्री करणं फार महत्वाचं आहे. वा, म्हणजे कुठेतरी आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जसं म्हणालात तसं की भीतीमुळे सुद्धा आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भीती कमी करून पूर्ण माहिती घेऊन योग्य ते उपचार करणं केव्हाही चांगलं, नाही का? आणखीन बोली, आपण एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. स्मिता कदम आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. मला डॉक्टरांना विचारायचं आहे की मला ज्युएनाइल डायबिटिक आहे. मला वयाच्या 14व्या वर्षापासून डायबिटीज झालेला आहे आणि मला 4 वेळा इन्शुलिन आहे. अनेक साईड इफेक्ट झालेले आहेत. एक टो माझा एम्प्युट झालेला आहे, दुसऱ्या टोला पायाच्या जखम झाली होती आणि ती आता बरी झाली आहे. परंतु पुन्हा तिथे चालायला सुरुवात केली मी की चालणं आवश्यक आहे म्हटल्यानंतर मी चालायला सुरुवात केली तर पुन्हा त्या ठिकाणी एक छोटासा असा अल्सर सारखा स्पॉट तयार होतो. त्याच्यानंतर मला कुठेतरी असं बॉईल जर आलं, आता माझ्या सध्या हा प्रॉब्लेम सुरू झालाय, एक बॉईल आल्यानंतर त्याच्यासाठी मला अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात. कुठेही छोटीशी जरी जखम झाली किंवा काही झालं तरी अँटीबायोटिक्स सतत घ्यावी लागतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की शरीरावर नक्कीच साईड इफेक्ट होत असेल, कारण आज माझं वय 50 आहे. बरं, काय करावं त्यासाठी मला म्हणजे सांगा की अँटीबायोटिक्सचे साईड इफेक्ट कसे टाळता येतील आणि त्यासाठी पुढे मी आणखी काय काळजी घ्यावी, कारण ऑलरेडी बरीच वर्ष डायबिटीस माझ्यासोबत आहे. पण असं वाटतं की थोड्या काळ का होईना थोडंसं जे काही आयुष्य आहे ते समाधानी आणि आनंदाने जावं हीच एक इच्छा आहे. बरोबर. धन्यवाद मॅडम. काय सांगाल डॉक्टर आपण? स्मिता, तुमचा ना साखरचा जो कंट्रोल आहे तो तुम्ही चांगला केला पाहिजे. म्हणजे काय की आपली फास्टिंग साखर जी असते त्याचं जे लेवल असते ती 110-120च्या खाली ठेवा. दुपारी जेवल्यानंतर 2 तासांनी साखर जी असते ती साधारणतः 160-180च्या खाली ठेवा. 3 महिन्याची जी ॲव्हरेज असते त्याला आम्ही ग्लायकॉसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतो, तर त्याची जी व्हॅल्यू असते ती 6.5 किंवा 7वर ठेवा. ह्या जर का तुम्ही 3 लेवल्स वेळच्या वेळी ठेवल्या आणि तर तुम्हाला ह्या अँटीबायोटिक परत घ्यायची गरज पडणार नाही. आणि तो जो एरिया असतो तो वैद्यकीय सल्ल्यानी आणि चांगल्या सर्जनकडून पूर्ण साफ करून घ्या. म्हणजे तुम्हाला वारंवार ह्याच्या इंजुरीज होणार नाहीत. डायबिटीससाठी स्पेशल फुटवेअर बनतात, त्याच्यासाठी स्पेशल ऑर्थोटिस्ट असतात. त्याच्यामुळे डायबिटिक फूट आणि पोडियाट्रिस्ट यांचे कन्सल्टेशन करून तुम्ही पायाची काळजी घेऊ शकता. तुमचं आत्तापर्यंत व्यवस्थित गेलेलं आहे आयुष्य, आनंदात गेलेलं आहे आणि पुढेही तुम्ही चांगला जगू शकता विदाऊट कॉम्प्लिकेशन्स. तुम्हाला त्रास होतोय वारंवार कारण तुमची प्रतिकारशक्ती जी आहे ती थोडी कमी झालेली आहे, कारण तुमच्या साखरेचं नियंत्रण थोडं कंट्रोल कमी झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी थोडासा आहार, व्यायाम, इन्सुलिन ह्याची जी गुरुकिल्ली असते आणि आराखडा असतो त्याचं जे समीकरण आहे ते थोडं कुठेतरी डिस्टर्ब झालेलं आहे. आणि तुमच्या वैद्यकीय डॉक्टरांबरोबर तुम्ही डिस्कस करून ह्याच्याबद्दल थोडीसं जर का मार्गदर्शन केलं तर हे करेक्ट करणं शक्य आहे. आणि इम्युनिटी इम्प्रूव्ह होणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रोटीन पदार्थ वाढवावे लागतील तुमच्या आहारामध्ये. थोडंसं इम्युन बुस्टिंग प्रोटीन्स तुम्हाला थोड्या वाढवावे लागतील. म्हणजे तुम्हाला परत जी इजा होते किंवा इन्फेक्शन होतात ती होणार नाहीत. बरं. जसं सर म्हणालात तुम्ही तसं की एकदा मधुमेह झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स सुद्धा वाढू शकतात आणि त्यातलंच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे रक्तातली साखर कमी होणं, जे सरांनी सांगितलेलं आहेच. या व्यतिरिक्त आणखीन कॉम्प्लिकेशन्स कसे होतात? मला वाटतं हा प्रश्न साधारण त्याच स्वरूपाचा होता, तर काय सांगाल सर? तर मधुमेहामध्ये जी कॉम्प्लिकेशन होतात ती जेव्हा साखर वाढते तेव्हा ती आपल्या शरीरातली जी ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, त्याला ती चिकटते. आणि ही जी चिकटण्याची प्रोसेस असते, रक्तवाहिन्यांना साखर चिकटण्याची प्रोसेस, याला आम्ही ग्लायकॉसिलेशन म्हणतो. आणि ह्या ज्या कॉम्प्लिकेशन्स असतात त्यांना आम्ही व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणतो, कारण रक्तवाहिन्यांना साखर चिकटली की ग्लायकॉसिलेशन होतं. तर जर का रेटायनामधल्या ज्या रक्तवाहिन्यांना चिकटली तर त्याला रेटॅनोपॅथी होते आणि मग ब्लाइंडनेस होऊ शकतो. त्याच्यानंतर ब्रेनमधले जी ब्लड वेसल्स असतात
त्यांना जर का चिकटली तर स्ट्रोक होऊ शकतो. कॅरोटिड आर्टरीजमध्ये अडथळा येऊ शकतो. हार्ट अटॅक येऊन कॉर्नरी आर्टरीज ज्या असतात आपल्या त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो. किडनीचं जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असतं त्याला इजा होऊन डायलिसिस किंवा किडनी फेलियर होऊ शकते. त्याच्यानंतर आपली इन्फेक्शन वारंवार होतात, बॉईल्स वारंवार होतात, नखांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं, त्याच्यानंतर वारंवार बॉईल्स होऊ शकतात. तर ह्या सगळ्या आणि पायाला इजा होऊ शकते. आणि पायाचं सेन्सेशन किंवा नर्व ज्या असतात आपल्या नसा ज्या असतात त्यांचं सेन्सेशन पूर्ण निघून जातं आणि ह्याला आम्ही न्यूरोपॅथी म्हणतो. तर ही डायबिटीसची वेगवेगळी लक्षणं आणि कॉम्प्लिकेशन असतात. आणि अजिबात जसे डॉक्टर शिंदे म्हणाले की सकारात्मक आणि हसत खेळत डायबिटीसला सामोरं जाणं पाहिजे. कॉम्प्लिकेशन्सना अजिबात घाबरू नका. ओके. रेग्युलर वैद्यकीय चाचणी दर 3 महिन्यांमध्ये रक्त चाचणी करावी. वर्षातून एकदा डोळ्याची चाचणी करावी. वर्षातून एकदा ECG आणि हार्टची चेकअप करावी. मग काय होतं की मधुमेहाच्या रुग्णांना कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे जर का तुम्ही व्यवस्थित फॉलोअप केला तर कित्येक कॉम्प्लिकेशन्स लवकर पिकअप करू शकता आणि त्याच्यावरती उपाययोजना करता येते आपल्याला. नक्कीच. नेमके उपचार पद्धती काय आहेत किंवा कशी पथ्यपाणी पाळली पाहिजेत जर आपल्याला मधुमेह झाला? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कविता काळवीट आपल्याशी बोलतात कोल्हापूरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. तिघांनाही नमस्कार. माझा प्रश्न असा होता, आता विषय थोडा पुढे आलाय, पण जे तुम्ही पोटाचा घेर म्हणून सांगितलं 80 आणि 90 असं, तर आपले 3 बांध्याचे प्रकार असतात, म्हणजे पृष्ठ बांधा, मध्यम बांधा आणि स्थूल बांधा. म्हणजे लहानपणापासूनच मनुष्य साधारण एक फिगर आपली घेऊन आलेला असतो जन्मगत. आणि उंची पण कोणाची 4.5-5 फूट असते आणि कोणाची 6 फुटापर्यंत असते. तर या सापेक्ष काही असं पोटाच्या घेराचा काही अंदाज लावता येईल का आपल्याला, का 80 आणि 90 हाच आकडा कायम ठरवायचा आपण? बरं. धन्यवाद मॅडम. काय सांगाल सर, उंची आणि वजन यांचं एक प्रमाण मेंटेन करणं फार गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. यामध्ये 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. एक तर माणसाचं वजन हे त्याच्या उंचीच्या प्रमाणातच असतं आणि त्याला आम्ही वापरतो एक परिमाण, त्याला म्हणतो आम्ही BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर हा बॉडी मास इंडेक्स जो आहे हा साधारणतः स्त्रियांमध्ये 23 असला पाहिजे. म्हणजे त्याच्या उंची आणि वजन यांचं प्रमाण हे 23 असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की केवळ पोटाचा घेर हा न लक्षात घेता दुसरी एक त्याच्यामध्ये आणखीन एक सुधारणा आहे की पोट आणि मांडी किंवा हिप तर ह्यांचा जो एक प्रमाण आहे, गुणोत्तर आहे, ते एक महत्वाचं आहे. तर त्याला म्हणतात वेस्ट टू हिप रेशो, म्हणजे बेंबीपासून मोजलेली परीघ आणि हिप्सवर घेतलेला परीघ यांचं जे प्रमाण आहे की ज्या व्यक्तीचा पोट हे हिप्सपेक्षा जास्त मोठं आहे तर त्या व्यक्तींना जास्त काळजीचं कारण आहे. ज्या स्थूल व्यक्तींच्या मध्ये हिप्सचं प्रमाण हे जास्त आहे आणि पोटामध्ये चरबीचं प्रमाण कमी आहे अशा व्यक्तींच्या मध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण कमी आहे. ते थोडेसे आरोग्यपूर्ण स्थूलता आहे असं मी म्हणू शकेन. जसं सर म्हणाला तसं की खूप आहार विहार म्हणजे संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे, योग्य तो व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे आणि मधुमेह म्हटलं की एक पथ्य पाळणं फार गरजेचं असतं. तर या पथ्यांविषयी आपण काय सांगाल सर? तर कमी खा, जसं डॉक्टर शिंदे म्हणाले की आपण कमी खाणं फार महत्वाचं आहे. वेळेवर खाणं फार महत्वाचं आहे, कारण जर का तुम्ही वेळेवर खाल्लं नाहीत तर मग तुमची साखर वर खाली होऊ शकते. आणि योग्य ते खाणं महत्वाचं आहे. योग्य म्हणजे काय की साखरेयुक्त पदार्थ खाऊ नका तुम्ही, तळलेल्या गोष्टी, फ्राईड आणि फास्ट फूड खाऊ नका. फास्ट फूडचा कल्चर आपल्यामध्ये खूप जास्ती झालेला आहे. ड्राय फ्रुट्समध्ये तुम्ही वॉलनट्स, आल्मंड सोडले तर बाकीच्या ड्राय फ्रुट्स खाऊ नका. तर कॅलरीज जे असतात आणि साखरेचं प्रमाण असतं आपल्या ज्या आहारामध्ये ते कमी करा. वेळेवर खा, कमी खा आणि योग्य ते खा. नंतर सकाळची जी न्याहारी असते, ब्रेकफास्ट असते, ती जास्ती घ्या. नंतर लंच मॉडरेट करा आणि डिनर लाईट करा. दर 2-3 तासांनी खा. लॉंग गॅप ठेवू नका, नाही तर मग ती शुगर एकदम लो, जसं डॉक्टर शिंदेने आपल्याला सांगितलं की साखर लो होऊ शकते. तर ह्या जर का साध्या साध्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा व्यायाम आणि त्याच्याबरोबर व्यायाम करणंही महत्वाचं आहे. आणि जर का तुम्ही व्यायाम करायला जात असाल आणि मग तुम्हाला जर का आहार करायचा असेल तर काहीतरी खाऊन तुम्ही व्यायामाला जा, नाही तर साखर पटकन कमी होऊ शकते. ह्या साध्या साध्या गोष्टी असतात आणि आहार तज्ज्ञ पण असतात. तर त्यामुळे तुम्ही हा जो संतुलित आहार असतो हा आहार तज्ज्ञ किंवा वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे तुम्ही करा. ज्यांना इन्सुलिन असतं त्यांना तो आहार थोडासा वेगळा द्यावा लागतो.
ज्यांना गोळ्या असतात त्यांना आहार वेगळा द्यावा लागतो, ज्यांना कॉम्प्लिकेशन असतात त्यांना आहार वेगळा द्यावा लागतो, गर्भवती स्त्रियांना आहार वेगळा द्यावा लागतो. त्यामुळे पहिला आहाराचा आराखडा केला जातो आणि त्याच्यानंतर हे करू शकते. डॉक्टर शिंदे काय म्हणतात तुम्ही? याच विषयी आणखीन आपण जाणून घेणार आहोत, कारण का आहार उत्तम घेणं खूप महत्वाचं आहे. आणि जसं तुमच्या दोघांचंही हेच म्हणणं आहे की जरी मधुमेह झाला तरी न घाबरता योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणं आणि त्यानुसार आपली एक आहार विहार ठेवणं फार गरजेचं असतं. सर, आपण काय सांगाल की कशी पथ्य पाळली पाहिजेत? भारतीय जीवनशैलीमध्ये एक पंचसूत्री प्रत्येक आजाराला लागू आहे. मी नेहमी दाखवतो की 5 बोट आहेत, तर ह्यातली 4 बोटं जी आहेत हे पथ्य आहे आणि 5वं औषध आहे. ही तर 4 पथ्य आपण पाळली तर 5वं औषध हे कमी लागेल किंवा लागणार देखील नाही. कुठली आहेत ही 4 पथ्य? तर पहिलं आहे आहार. ही 4 पथ्य आपण जर मधुमेहाच्या दृष्टीने जर पाहिली तर कसं आहे की आहार, मित आहार कमी खाल्लं पाहिजे, गोड कमी खाल्लं पाहिजे आणि स्निग्ध पिष्टमय पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. दुसरं आहे विहार. विहार म्हणजे चालणं, की जितका आपण व्यायाम करू तितकं मधुमेह ताब्यात यायला मदत होणार आहे, वजन कमी व्हायला मदत होणार आहे. तिसरं आहे आचार. आचारामध्ये आहे सदाचार. सदाचार म्हणजे काय? वेळच्या वेळेला उठणं, वेळच्या वेळेला झोपणं, 8 तास विश्रांती आणि व्यसन नको. म्हणजे विडी, सिगरेट, तंबाखू, दारू ही छोटी छोटी जरी व्यसनं असली तरी त्यांचा परिणाम हा मोठा आहे. आणि चौथा आहे विचार. तुम्ही जसं म्हणालात की विचारामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक दृष्टिकोन असणं फार महत्वाचं आहे. आताच एका प्रश्नकर्तीनं विचारलं की उरलेलं माझं आयुष्य भरपूर आहे. परमेश्वरानं आपल्याला 120 वर्ष आयुष्य देऊन ठेवलेलं आहे, परंतु आपण हे जर 4 गोष्टी पाळल्या तर आपल्याला ते 120 वर्ष आयुष्य पदरात पाडून घ्यायची संधी अवश्य आहे. शतायुष्य भाव आपण म्हणतोच, तेव्हा शतायुष्य व्हायचं असेल तर आरोग्याचे नियम पाळणं महत्वाचं आहे. आहाराच्या बाबतीमध्ये मी असं पुढे जाऊन म्हणेल की मी आत्ताच म्हणालो की स्निग्ध पदार्थ कमी खाल्ले पाहिजे. आपल्या भारतीय आहारामध्ये पिष्टमय पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. तर आपल्या भारतीय आहारामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण खूप आहे. प्रोफेसर जोशी यांनी पिष्टमय पदार्थ आणि भारतीय आहार याच्यावर एक अतिशय विश्वविख्यात संशोधन केलेलं आहे. तर मी असं त्यांना सांगेल की त्यांना अशी विनंती करेल की त्यांनी त्याविषयी आपल्याला 2 शब्दात माहिती द्यावी. सर, नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल याविषयी. भारतीय जे आहेत ते स्टार्च स्टडी ज्याला म्हणतात, डॉक्टर शिंदेने सांगितलं, त्याच्यामध्ये आपण खूप कार्बोहायड्रेट आणि फॅट खातो आणि प्रोटीन कमी खातो. त्यामुळे आपल्या जे शरीर म्हणजे आपण जे खातो त्याच्यामध्ये कमी खाणं, वेळेवर खाणं, योग्य खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवणं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणं आणि फॅटचं प्रमाण कमी करणं हे फार महत्वाचं आहे. आणि मधुमेहाची जी गुरुकिल्ली त्यांनी खूप छान सांगितली आणि त्याच्यामध्ये वेळेवर खा, कमी खा आणि योग्य ते खा, चाला, हसत खेळत राहा, वेळेवर झोपा, ह्या 5 सिंपल गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि जर का हसत खेळत जर का मधुमेह रुग्ण राहिला तर त्याचं जे आयुष्य असतं ते कित्येक वेळा नॉर्मल माणसापेक्षा जास्ती राहू शकतं. हेही संशोधन आलेलं आहे की जे मधुमेह रुग्ण आपली वारंवार वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे प्रॉपर काळजी घेतात त्यांचं आयुष्य लांब होतं आणि ते हसत खेळत राहू शकतात. तर जे पॉझिटिव्ह स्पिरिट आहे ते फार महत्वाचं आहे. मला वाटतं आपण हाच एक सल्ला घेऊया किंवा हेच एक नोट घेऊया की सकारात्मक दृष्टिकोन केव्हाही चांगला कुठल्याही गोष्टीसाठी. इथे तर आपल्याच शरीरासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जशी पंचसूत्री सांगितली तशी की उत्तम आहार घ्या, उत्तम विहार म्हणजे व्यायाम करा, त्याच्यानंतर छान विचार ठेवा आणि औषधं सुद्धा घ्या, योग्य पथ्यपाणी पाळा, म्हणजे मधुमेह आपण अतिशय छान पद्धतीने त्याचा सामना करू शकतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे न्यूमोनिया, काळजी आणि उपचार, ज्यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर सोनाली साळवी, बीजे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका आहेत, ज्याचं थेट प्रसारण दुपारी 1 वाजता असणार आहे, ज्यासाठी तुम्ही दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता किंवा ईमेल्सद्वारे सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचंय www.facebook/sakhisahayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता.
आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मधुमेहाविषयी, कारण का खूप भीती वाटते मधुमेह म्हटलं कीच, तर तुम्ही खूप छान दृष्टिकोन आमच्या प्रेक्षकांना दिलेला आहे की सकारात्मकतेने या आजाराकडे बघा, म्हणजे छान पद्धतीने आपण ह्या आजाराचा सामना करू शकतो. आणि याच नोटवर तुमच्या दोघांचं सुद्धा सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. 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 नमस्कार.